ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी, आज आपण अधिक मासाचा 17वा दिवस. आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17वा. हा अध्याय श्रवण किंवा पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका, श्रवण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्यायही ऐकता येतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17वा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. गजानना गौरी नंदना, तुला करुणी प्रथम वंदना. नमना मी करीतो रे प्रार्थना, देई कृपादान, मज दुजे नमनते, सरस्वतीला सहाय्य करी. लेखनाला काव्य प्रभाती, फुलविण्याला करिता, ग्रंथ लेखन सद्गुरु, उभे राहुनी पाठी मला. पुढे पुढे चालविती, कृपा त्याची माझे वरती, संभाळती बालक त्याने चालवली ही लेखनी. ग्रंथ रचना अर्ध्यात आली, गुरुकृपेची साक्ष मिळाली, इच्छा त्यांची असे असो आता. पुढे कथन करीतो वाल्मिकीचे ऐकुनी वचन, राजा द्रोढधन आश्चर्य करीती चकित झाला मनोमनी. राजा विचारी ऋषीभराशी, पुढे काय झाले कथेची, उत्सुकता लागे मम मामशी, मथाभाव कथाभाव ऐकावया. पिता सुदेव, माता गोमती, पुत्रास पडून तेती न कमी, त्याचा आनंद रखती धर्म सहा. सर्वदा हर्ष दिवसा, मुखावरती रात्री, रात्री मात्र असर ढाळती, समजावे किती चित्ती, दुःख विनारे अशीच चाले, कालक्रमना आले गेले. ऋतूंना पूर्ण होता कालगणना, काय घडेल एके, सुदेव गेला अरण्यास, फळे फुले आणण्यास, शुक गेला खेळाव्याचा मित्र सवे, आपला ऋतू होता तो ग्रीष्मकाळ. मुले पाहते शीतल जल, म्हणती चला जज पाहू, सगळ्या उड्या मारती विहिरीत हो. म्हणून एकावे मारली उडी, आनंदाने सुरू मुलांची पोहणे, झाले तो खोल वापित जळी. बुड्या मारती अंगभरी पाणी, उडविते जलतरण, लीला दावती मोद भरे, पस्परा उष्ण बहारीचे. वातावरण शीतल कृपाचे, जीवन खेळ साले, आनंदाने मुलांचा तो मोद भरे. पाण्याचा खेळत हा औचित्य, शुक बाळ काय करील, श्वास कोंडून शुक पाण्यात लपुनिया राहत. असे थोडा काळ असाच गेला, जरी शुकाचा श्वास कोंडला, श्वास सोडता बाळ बुडाला त्या सुदेव. ब्राह्मणाचा मित्र सुखाचा हाका मारती पाण्यावरती, म्हणती परीन तो ये वरती मित्र. सारे घाबरले, शुक बुडाला तो पाण्यात, मुले धावत आली सांगत वार्ता ऐकुनी, गौतमी धावत. सूत टाहू फोडतो सुदेवास, वाटे वार्ता कळली तोही धावे कृपाजवळी, तनु फुगून वरती आला. एकीची झाला कांत पाहुनी, पुत्राचे कलेवर, मात्या पित्याच्या फुटेवर तनु टाकुनी. आली धरणीवर करती शोक अनिवार, माय मने अरे बाळा एकटे टाकून कामेला गेला रे सख्या. लढीवाळा आता बाळ कुणा म्हणू, कोणास भरू भरू दूध भात, कोणास गाऊ अंगाई गीत प्रेम पहाना. दाटला उरात घालून मुखी, कोणाच्या पुत्र वियोगी पिता, व्याकुल वाचा त्याची झाली या. त्यास वाटे आता फुल जगण्याने, पुत्रा वाचुनी कधी देवान कधी देवास, उलटे सोटे लावे बोलास. मने काय माझ्याच वाट्याला घातला पुत्र योग, हा काय अपराध हातून घडली शिक्षा. त्याची हे मला देशी सांग रे गोपाळा, आता काय करू, हाय हाय रे ब्रह्मदेवा, हा असा का साधला दावा, पुत्रा मारुनी माझ्या जीवा दिदल्या विरह यातना. आम्हास आले म्हातारपण, आमचे काटे घेतली काढून, आता आमचे मार्गक्रमण करावे, कोण आधारे फासे देवाचे. उलटे टाकले निराधार जे, जेने आले काय आमचे, काय कोठे चुकले, काय अपराध एवढी मोठी शिक्षा दिली तू आम्हा. जरी न तोषले असले तरी मन, आमचेही प्राणहरण करी आता सत्वर. आता जगण्यात काय अर्थ, पुत्रा वाचून जीवन व्यर्थ, अंती गंगाजल मुखात कोण आमच्या घालील. तिकडे गौतमी माता गळा काढे आठवणी, पुत्र कुणा मने माझ्या सापाडसाला लागली नजर. कोणाची कधी माझ्या शब्दाचं डावलून गेली, नाहीच कोणी गमना आज का गडे हे असे वर्तन. तुझ्या हाती तुझे एकया मधुरवाणी, असुरले कर्णधनी परी, आता ती कोण केशी माझ्या येणार. कोण आई म्हणून मला प्रेम मिठी खालील, सांग रे बाळा वेळाला जवळ, आता कुणा करू मी शोक.
माता पित्याचा एक गुण कळवळले बहुतीचे जन शुक बाळाचे मित्र जाण झाले अति दुःखित मित्रासाठी टाहू फोडला त्या कारणे गळा काढायला आठवीत त्याच्या गुणाला म्हणती सखारे भीमाला सुदैव ब्राह्मण अति दुःखित वचन हरीचे झाला आठवीत बोलला होता वैकुंठ नाही जात पुत्र भाग्यात जे नसे आपल्या भाग्यात ते मिळे मनुष्य प्राप्त भांडून जरी मागून घेत तरी जाय हातचे प्रत्यक्ष त्याचा सुदैवाशी आला याचने जो पित्र मिळाला तो कायम नाही टिकला गेला तो झटका लावून आधी पुत्र नाही म्हणून दुःखी असतो तो ब्राह्मण आता लाभला न टिकला म्हणून आले दुःख वाट्यास तेव्हा पटले त्याच्या मनास स्वीकारावे लागे प्रार्थना त्याच्या पुढे कोणाची न चाले देव श्रेष्ठ देवानी आपली नसावी आग्रही वृत्ती आहे त्यात मानवावी तृप्ती शेवटी सर्व त्याची आम्ही कळसूत्री बाहुल्या ऐसी मने विवेक विचार जागती सुदैव करी विचार आठविता झाला रमावर मागे क्षमा याचना मने देवा तुझे वचन मी न घेतले न मना लावून तिनेच हे दुःख फिरून पदरी आले हे भोगण्या मागितला मी पुत्र हट्टाने तुम्ही दिला गरुडाकडून परी आमचे नाही प्राप्त पुत्र सुख हे सत्य आता उघडले माझे डोळे देवाधीन आपले सगळे सुख मागून लागे नशिबात असो आता एक विनंती तुझ्या चरणी कमलापती अपराध घाली माझी पोटी कृपा करी दयाळा आता एक तुझं वाचुनी उरली नाही आधार कुणी हरिचरणास ऐसा आठवूनी हरिचित्त विप्र व्याकुळ झाला आता काय घडली पुढे कथा वाचुनव्या अध्यायात ह्या ब्रह्मद नारद पुराणीचा विप्र पुत्र शोकाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालास अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस 17वा अध्याय हरिचरण प्रेम भावे समर्पितो आता आपल्याला हा मराठी अध्यायाचा भावार्थ जाणून घ्यायचा आहे त्यापुरती आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात किंवा कुठून बघत आहात कुठून ऐकत आहात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17वा विपराचा पुत्र शोक राजा दृढधवांना झाला होता काय झाले आहे असे विचारले तेव्हा वाल्मिकी ऋषी राजास म्हणाले की ए राजा एके दिवशी सुदैव ब्राह्मण का वनात फुले आणायला गेले तर इकडे शुक बाळ हा आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला होता तो नेमके उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे मुलामुलींनी विहिरीत पोहण्याचा आनंद घ्यायचा असे ठरवले त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि मुले आनंदाने पोहण्याचा आनंद घेत होते पोहू लागले होते अचानक सुकाने काय केले की आपला श्वास रोखून तो पाण्यातच लपून राहिला त्या खेळात त्याचा श्वास कोंडला आणि तो बुडाला तेव्हा त्याचे सोबतचे मित्र घाबरले आणि सुक पाण्यात बुडाला असे ओरडत सांगत त्याच्या घरी आले आणि ती वार्ता ऐकताच गौतमी धावत सुटले तेवढ्यात वनात गेलेला सुदैवी परत आला त्यास ती पुत्र वार्ता मिळता सोही विहिरीकडे धावत सुटला आता पाण्यावर आला तो बाळाचा मृतदेह आलेला मुलाचे मृत शरीर पाहून माता पित्यास मोठे दुःख झाले ते बाळाचे एक एक गुण आठवून त्याच्या वियोगाने दुःख दारून आले आणि आमच्या म्हातारपणाची काठी तू घेऊन गेलास आमच्या हातून काय अपराध घडला तू असं आणि आम्हाला एवढी मोठी शिक्षा दिली असे ते म्हणू लागले म्हणून त्याने आकांत मांडला सुदेवास तर काय सुसेनाचे झाले तो आता पुत्राविना जगण्यात तरी काय अर्थ आहे असं तो म्हणून रडू लागला त्याला तुझ्या भाग्यात पुत्र सुख नाही श्रीहरीने वचन आठवू लागले तिकडे त्याचे मित्रही आपला मित्र बुडाला म्हणून रडू लागले आपल्या भाग्यात नाही भांडून मागून हट्ट करून मिळवले तरी ते टिकत नाही याचा सुदैव ब्राह्मणास प्रत्यय आला तेव्हा त्याच्या मनाला हे पटले की मनुष्याने त्याच्या प्राक्तन हे स्वीकारावे लागते त्याच्या पुढे कोणाचे काहीच चालत नाही शेवटी आपण सर्वजण हे त्या देवाच्या हातातल्या कळसूत्री भावल्या आहोत हे त्याच्या लक्षात आले सुदैवाच्या मनात असा विवेकी विचार जगताच तो सुदैव ब्राह्मण रमावराची क्षमा मागू लागला तो म्हणू लागला की देवा मी तुझे वचन ऐकले नाही मी हट्टाने पुत्र मागितला तो गरुडाच्या मार्फत दिलाही पण मुळातच माझ्या प्रार्थनाचा माझ्या आयुष्यात संत सुख नसल्याने तो मला टिकला नाही आता माझे डोळे तो गरुडाच्या मार्फतही मला दिलात मुळात माझ्या प्रार्थनात संत नसल्याने तो टिकला नाही आता माझे डोळे उघडले आहेत सुख मागून मिळत नाही तर ते आपल्या नशिबात असावे लागते रे माझ्या लक्षात आले आता तुझ्या वाचून मला कोणाचाच आधार नाही असे म्हणून तो हरिचरण आठवू लागला इथे ब्रह्मद नारद पुराणीचा विप्र पुत्र शोकाचा अधिक मास महात्म्याचा 17वा अध्याय पूर्ण होतो तुम्हाला जर हा अध्याय किंवा हा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ
आणि हा व्हिडिओ कुठून पाहतात तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा सांगा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.